मुंबईच्या तळोजामध्ये कारचा भीषण अपघात झालाय। इलेक्ट्रिक कारनं 5 जणांना उडवलंय। यात तिघांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, आपण बघत असाल हा भीषण स्वरूपाचा अशा प्रकारचा हा अपघात आहे। इलेक्ट्रिक वाहन जे होतं ते थेट दुकानामध्ये घुसलं आणि या दुकानामधल्या जवळपास 5 ते 6 जणांना उडवल्याची माहिती आहे। तिघे जण जवळपास काहीतरी ते जर काही दोघे तिघे जण जखमी असल्याची माहिती आहे। पोलीस घटनास्थळी आहेत। कार चालक कोण होता आणि कशा पद्धतीने तो दारू ड्रिंक्स अँड ड्राईव्ह करत होता की त्याला नियंत्रण सुटलं गाडीवरचं, हे सगळं तपासण्याचा भाग आहे। तपासतात जखमींना रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस घटनास्थळी आहेत आणि दाखल करतात। आता भीषण स्वरूपाचा अपघात म्हणावा की अशा प्रकारचं नियंत्रण सुटलेल्या गाडीनं 4 ते 5 जणांना उडवावं आणि थेट तिघेजण जवळपास जागीच गेल्याची माहिती मिळते। त्यामुळे भीषण स्वरूपाच्या अपघाताचा तो सखोल चौकशी तपास तो पोलीस करतायत। कस्तुरी, बरं, त्यामुळे कारवरचं नियंत्रण तर सुटलं पण त्यात 3 जणांना जीव गमवावा लागला। धन्यवाद प्रमोद दिलेल्या माहितीसाठी। तळोजामधली ही अतिशय गंभीर अशी घटना। नवी मुंबईच्या तळोजामध्ये कारचा भीषण अपघात झालाय।